हॅलो, गुड मॉर्निंग. तर आत्ता पहाटेचे 4 वाजले आहेत. खरं तर मध्यरात्रीचे 4 आहेत माझ्यासाठी. तर आज आपण जातो आहे लाँग ट्रिपला. तर आजचा प्लॅन आहे बदामी आणि हम्पी. आम्ही जस्ट आता इथून निघतो आहे. खरं तर आमचा खूप दिवसापासूनचा प्लॅन होता, जो की फायनली आज सक्सेस होतो आहे. तर पुणे ते हम्पी सुमारे 580 किलोमीटर अंतर आहे आणि पुणे ते बदामी 480 अंतर आहे. आणि दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ट्रेन अवेलेबल आहे पुण्यातून, पण आम्ही बाय कार जातोय. चलो गणपती बाप्पा मोरया. आलो आपण शोना हम्पी हम्पी. जस्ट आपण आता नाशिक फाट्याला पोहोचलोय आणि जाताना आधी आपल्याला पिकअप करायचंय पप्याला. पप्या कोण आहे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेलच. अनएक्सपेक्टेड पर्सन जो ट्रिपला आहे आमच्यासोबत यावेळेस. का अनएक्सपेक्टेड आहे ते पण तुम्हाला नक्कीच सांगेल. काय व्ह्यू आहे या. आता मस्त चहा घ्यायचा आपल्याला इथं कडक गरमागरम. आणि हाच तो पप्याची आपण एवढ्या वेळ चर्चा केली. कौतुक केलं ज्याचं आम्ही एवढं कौतुक केलं मन भरून. तुम्ही सकाळपासून चालू केलं काय ब्लॉग? त्याचं गिफ्ट नाही आणलं ते. आणलं की खाली देऊ की? तर केसनरमधून आम्ही 5 वाजता निघलोय आणि आता जवळपास सूर्य उगवलाय. आता सध्या आम्ही भिगवणच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आधी बदामीला जाणार आहोत आणि तिथे एक स्टे करून आम्ही हम्पीला जाणार आहोत. तर इकडे जाण्यासाठी तुम्ही सातारा हायवेने देखील जाऊ शकता आणि सोलापूर मार्गे देखील जाऊ शकता. तर आम्ही सोलापूर मार्गेच जातोय कारण हा आमच्या ॲक्च्युली ओळखीचा रस्ता आहे. बदामीमध्ये आपलं 1:30 वाजताचं चेक इन आहे. बघूयात आपण 1:30 वाजेपर्यंत पोहोचतोय की नाही आहे. तर प्लॅन असा आहे की जर आपण बदामीमध्ये लवकर पोहोचलो तर तिथे जाऊन एक पॉईंट कव्हर करायचा आहे. आता तो डिपेंड करतोय की आपण किती वाजता पोहोचतोय. जर लवकरच पोहोचलो, ऑन टाईम चेक इन केलं तर आपल्याला तिथे पट्टदकल पाहायचं आहे. पण जर लेट झाला तर इव्हिनिंगचा एखादा स्पॉट कव्हर करू असं ठरलेलं आहे. तर आता आम्ही इथे जवळजवळ पोहोचलेलो आहोत. जवळपास अजून 43 किलोमीटर जायचं आहे. इथे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो आणि गावाचं नाव काही समजत नाही आहे काय आहे ते. पडली असं कुटकुट पडली. गदान केरी काहीतरी असं आहे, माहित नाही. तर फायनली आम्ही इथे आता पोहोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 1:45. एकचं चेक इन होतं. 45 मिनिट लेट झालं आम्हाला इथे यायला. जस्ट आम्ही ते केलं आहे, चेक इन केलं आहे. त्यांच्याकडून कीज घेतलेले आहेत. थोडं आता आराम करून बघूया कुठे जाता येतं इथे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MTDCचे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत तसंच हे KSTDC त्यांच्या टुरिझम डिपार्टमेंटच्या अंडर आहेत. अँड हिअर दे हॅव देअर ओन रेस्टॉरंट. दे यू कॅन एन्जॉय दी फूड आणि ॲम्बियन्स देखील खूप छान आहे. ओव्हरऑल वेल मेंटेन आहे. तर ही रूम आम्ही बुक केलेली आहे. लास्ट मूवीला आम्हाला काही जास्त ऑप्शन अवेलेबल नव्हते पण आम्हाला ही भेटली. चला ठीक आहे, ओके काइंड ऑफ आहे. तर इथे आपल्याला एक डबल बेड, एक सिंगल बेड, त्याचसोबत एक वुडनचा वॉर्डरोब, सोबतच TV व 2 चेअर्स हे सर्व भेटलं आहे. तर जस्ट आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही इथे KSTDC बदामीमध्ये रूम बुक केली होती. तर आम्हाला फायनली आमची रूम भेटली आहे आणि जवळपास 500 किलोमीटरचं ट्रॅव्हल करून आम्ही आलो. आता नेक्स्ट प्लॅन आहे, आता आम्ही पट्टडकल बघायला जाणार आहोत. आय डोंट नो त्याचा उच्चार कसा करतात, मला तो जो येतो तोच मी करतोय. ते बघायला जाणार आहोत आम्ही थोडंसं फ्रेश होऊन. चला तर मग आता आवरून आम्ही निघालो पट्टडकल पाहण्यासाठी. ऑलरेडी 3:30 वाजून गेलेले आहेत. इथून जवळपास 20-22 किलोमीटर आहे. चला. जस्ट आम्ही इथे पोहोचलो आहे आणि हार्डली 15 ते 20 मिनिटाचा ड्राईव्ह आहे बदामीपासून इथे पोहोचण्यासाठी. आणि ॲम्पल स्पेस ऑफ पार्किंग, भरपूर पार्किंगसाठी स्पेस देखील अवेलेबल आहे इथे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मी इथे कार पार्क केली आणि आम्ही जातो आहे. इथे एंट्री तिकीट देखील आहे आणि मी पार्किंगची देखील पावती आहे. पार्किंगची पावती दिली ना? एंट्रीची दिली.
एंट्री पुढे आहे. बस ओके. इथे तुम्ही कॅश देऊन तिकीट काढू शकता आणि जर ऑनलाईन काढायचं असेल तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची साईट आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढू शकता. तिकीट 35 आणि 40 असं आहे. मे बी ऑनलाईनला 40 आहे, इथं ऑफलाईन ते 35 घेत आहेत. खूप सुंदर असा कॅम्पस आहे. त्यांनी प्रॉपर पद्धतीने ग्रीनरी मेंटेन ठेवलेली आहे. पट्टदकल ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. इथे भरपूर मंदिरे आहेत, ज्यात विरूपाक्ष मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, राजसिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, गलकुडी मंदिर अशी काही मंदिरे आहेत. तर ही सर्व मंदिरे चालुक्यांनी बांधली आणि जवळपास ही मंदिरे 1300 वर्षापूर्वीची आहे. चालुक्याची राजधानी बदामी येथे आली आणि भारतीय वास्तुकलेचे सुवर्णयुग सुरू झाले. इथल्या मंदिरावरील शिळा, त्यावर कोरलेली नक्षी आपल्याला त्या काळातील स्थापत्यकलेची अद्भुत माहिती सांगतात आणि कलेची भव्यता आपल्याला अजूनही मंदिरे पाहताना अनुभवायला भेटते. आणि त्यांनी हे सगळं तेव्हा करून दाखवलं ज्यावेळी ना आधुनिक तंत्रज्ञान होतं ना कुठल्या मशीन. तर आम्ही हे इव्हिनिंगला विजिट केलं अँड आय रिकमेंड यू टू विजिट इन इव्हिनिंग ओनली, कारण इव्हिनिंगच्या सनलाईटमध्ये खूप सुंदर व्ह्यू येतो. या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण बदामी एक्सप्लोर करणार आहोत, तर पाहायला विसरू नका.